नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, आपण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करून अधिक चांगले परतावे मिळवायचे स्वप्न पाहत आहात का? इक्विटी म्युच्युअल फंड हे तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकतं, पण नफा तोट्याचं गणित, शेअर बाजारातील चढ उतार आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय यांचा सखोल अभ्यास करणे फार गरजेचे आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही अरविंद परांजपे यांच्या धन वृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील प्रकरण 11व्याच्या आधारे इक्विटी फंडाचे प्रकार, कॅश मार्केट, डेरिव्हेटिव्ज, कंपन्यांचे निर्देशांक आणि नफा तोटा पत्रके याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्हाला कळेल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप फंडाचे महत्त्व, BSE, NSE, सेन्सेक्स, निफ्टी 50 या निर्देशांकाची भूमिका आणि गुंतवणुकीतील गुपित कसे उलगडायचे। मग चला आपण गुंतवणुकीचा पाया भक्कम करूया आणि इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये नफा कमवण्याची कला शिकून घेऊया। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया। प्रकरण 11वे, इक्विटी फंड हे लेखकांच्या मार्गदर्शनानुसार, अविकाका, इक्विटी शेअर्सचे विश्व खूप मोठे आहे हे आमच्या लक्षात आले। इक्विटी शेअर्सवरची चर्चा झाल्यावर आम्ही BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या वेबसाईटवरची बरीच माहिती वाचली। उद्योग करणाऱ्या आणि सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या शेअर बाजारावरती नोंदवलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचे कितीतरी इंडेक्स तयार केलेले दिसले। जयने चर्चेला सुरुवात केली, हो ना, कंपन्यांची नफा तोटा पत्रके, ताळेबंद, प्रवर्तक, शेअर्सची मालकी अशी समग्र माहिती उपलब्ध असते। ते नुसते समजून घ्यायला सुद्धा बराच अवधी आणि वाचन करावे लागते। त्यामुळे आम्ही इक्विटी फंडाचे प्रकार समजून घेऊन त्यातच गुंतवणूक करू, नीता म्हणाली। आधीची चर्चा झाल्यानंतर ते दोघे गृहपाठ करून आले हे पाहून अविकाकांना बरं वाटलं। भारतीय शेअर बाजारात कॅश मार्केट बरोबरच वायदे बाजार म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन हे सुद्धा असते। नोंद झालेल्या अनेक कंपन्या आणि निर्देशांक यांच्यात या डेरिव्हेटिव्ज विभागात रोज व्यवहार होतात, म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग होते। त्याशिवाय परदेशातील कंपन्यांचे शेअर्स मध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते। त्यामुळे अवघी विश्वाची माझी घरं अशी वृत्ती फंड मॅनेजरची असली तर त्यात काही नवल नाही, कारण योजनेच्या उद्दिष्टांप्रमाणे योग्य त्या शेअर्सची निवड करून त्याचा फायदा युनिट धारकांना देणे त्यांच्याकडून अपेक्षित असते। त्याकरता असलेल्या मर्यादेत राहून पुढे फायदा देऊ शकणारे शेअर्स शोधणे ही फंड मॅनेजरची कसोटी असते, अविकाका त्यांना असं सांगत होते। इक्विटी योजनांची गुंतवणूक ही कंपन्यांची शेअर्स म्हणजेच समभाग, शेअर वॉरंट्स, डिपॉझिटरी रिसीट्स आणि डेरिव्हेटिव्ज अशा साधनांमध्ये केली जाते। या योजना खुल्या आणि बंद अशा दोन्ही प्रकारात असतात। इक्विटी फंड विश्वातील प्रकार आता आपण समजून घेऊया, ते आपण काळजीपूर्वक ऐका। इक्विटी योजनामध्ये कोणते कोणते प्रकार असतात तर व्यापक योजना म्हणजेच डायव्हर्सिफाईड फंड, क्षेत्रीय योजना म्हणजे सेक्टर फंड, कर बचत म्हणजेच टॅक्स सेव्हिंग, आंतरराष्ट्रीय फंड, आर्बिटाज फंड। आता आपण बघूया व्यापक योजना म्हणजेच डायव्हर्सिफाईड फंड यामध्ये नेमकं काय काय असते। तर इक्विटी फंड विश्व प्रकारात मार्केट कॅप प्रमाणे व्यापक योजना म्हणजेच डायव्हर्सिफाईड फंड याची माहिती आता बघूया। तर इक्विटी फंड प्रकारातील बहुसंख्य योजना या प्रकारच्या असतात आणि बहुसंख्य गुंतवणूकदारांच्या गरजा हे पुरवू शकतात। यामध्ये विविध मार्केट कॅपचे आणि विविध क्षेत्रातले शेअर्स हे घेतले जातात। आता पहा, मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे कसे प्रकार पडतात। आपण पूर्वी बघितल्याप्रमाणे शेअर बाजारावर नोंद असलेल्या शेअर्सची त्यांच्या बाजार मूल्याप्रमाणे
वर्गवार केली जाते. अति मोठे उदाहरणार्थ ONGC, मोठे म्हणजे लार्ज कॅप उदाहरणार्थ L&T, मध्यम म्हणजेच मिड कॅप उदाहरणार्थ अशोक लेलँड, लहान म्हणजे स्मॉल कॅप उदाहरणार्थ प्राज इंडस्ट्रीज. अशा प्रकारच्या शेअर्सच्या प्राधान्याने साधारणपणे 70% जास्त समावेश करून वेगळ्या योजना तयार केल्या जातात. मार्केट कॅप बरोबर शेअर्सची संख्या गुणिला प्रति शेअर बाजारभाव. आता बघा लार्ज कॅप तर साधारणपणे मुंबई शेअर बाजाराच्या BSE 100 निर्देशांकातील शेवटच्या कंपनी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असणारे शेअर्स या योजनांमध्ये निवडले जातात. मोठ्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर असतात आणि मध्यम कंपन्यांच्या तुलनेत बाह्य परिस्थितीत होणाऱ्या बदलांचा व संकटांचा जास्त चांगला सामना करू शकतात. मोठ्या कंपन्यांच्या शेअरची संख्यासुद्धा जास्त असल्याने खरेदी विक्री व्यवहार करायला अडचण येत नाही. लिक्विडिटी जास्त असते, त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमती मध्यम व लहान कंपन्यांच्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिक स्थिर असतात असं दिसून येते. पोर्टफोलिओचे स्थैर्य वाढवायला या प्रकारच्या योजनांमुळे मदतसुद्धा होते. तुलनेसाठी निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टी, BSE 100 हे तुम्ही पाहू शकता. आता पहा मिड कॅप, मिड प्लस स्मॉल कॅप म्हणजे काय, तर यात मुख्यत्वे मध्यम किंवा मध्यम अधिक लहान कंपन्यांची शेअर्स घेतले जातात. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप कंपनीची व्याख्या योजनेच्या माहितीपत्रकात दिलेली असते. साधारणपणे मुंबई शेअर बाजाराच्या BSE 500 निर्देशांकाच्या शेवटच्या शेअरपेक्षा कमी मार्केट कॅपिटलायझेशन असणारे शेअर्स हे मिड कॅप समजले जातात. अशा शेअर्सच्या भावात लार्ज कॅप शेअर्सपेक्षा जास्त आणि स्मॉल कॅपपेक्षा चंचलता कमी असते. तुलनेसाठी निर्देशांक CNX मिड कॅप, CNX ज्युनियर इत्यादी तुम्ही पाहू शकता. आता पहा स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप फंड यामध्ये काय असते, या छोट्या कंपन्यांचे शेअर्स घेणाऱ्या योजना आहेत. छोट्या कंपनीच्या शेअर्सच्या भावामध्ये चंचलता जास्त असते. शेअर्सची संख्या कमी असल्याने थोड्या प्रमाणातली खरेदी विक्री सुद्धा भावात मोठे बदल करू शकते. फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप म्हणजे काय, तर फ्लेक्झी कॅप फ्लेक्झिकेबल म्हणजेच लवचिक कॅपिटलायझेशन, मल्टी कॅप म्हणजे वेगवेगळे कॅपिटलायझेशन असलेले शेअर्स याच्यात समाविष्ट असतात. या प्रकारात लार्ज, मिड, स्मॉल, मायक्रो अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश असतो. त्याचे प्रमाण निश्चित नसते आणि ते वेळोवेळी बदलायचे सुद्धा स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ मिड कॅप कंपन्यांना दिवस चांगले येणार असतील अशा फंड मॅनेजरचा होय असेल तर त्या प्रकारचे शेअर्स जास्त करून घेतले जातात. नंतर पहा संकल्पनाधारित योजना म्हणजे थीम बेस्ड योजना कोणत्या असतात याच्यात, तर एखादी संकल्पना ठरवून त्याप्रमाणे ॲसेट अलोकेशन करून तशीच शेअर्सची निवड केली जाते. आता पुढे पहा इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असलेल्या या योजना आहेत. यात सिमेंट, भांडवली माल उत्पादन म्हणजेच कॅपिटल गुड्स, बांधकाम म्हणजेच कन्स्ट्रक्शन, अवघड इंजिनिअरिंग, दळणवळण, बंदरे, वाहतूक, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश केलेला असतो. पुढे आहे फोकस फंड. सर्वसाधारणपणे इक्विटी योजनेत 40पेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स साधारण असतात. फोकस योजनेमध्ये मात्र कमी कंपन्यांचे म्हणजेच जवळपास 11 ते 25 अशा कंपन्यांचा समावेश हा केला जातो. क्वांटिटेटिव्ह पद्धतीच्या योजनेत संगणकीय मॉडेलनुसार कंपन्यांची निवड केली जाते. कमी संख्येमुळे परताव्याची चंचलता वाढते, पण परतावा सुद्धा अधिक मिळू शकतो. जास्त जोखीम जास्त परतावा या तत्वावर अशा योजना
राबवल्या जातात. पुढची योजना आहे डिव्हिडंड यील्ड फंड. या प्रकारच्या योजनांमध्ये वृद्धीपेक्षा जास्त महत्त्व हे युनिट धारकांना नियमितपणे लाभांश देता यावा याच्यामध्ये असते. नियमितपणे लाभांश देणाऱ्यांची कंपन्यांची या योजनेत निवड केली जाते. त्यांच्या बाजारभावात मोठे बदल अपेक्षित नसतात आणि या योजनेतील परताव्याला स्थैर्य असते. पुढची योजना आहे व्हॅल्यू फंड किंवा कॉन्ट्रा फंड किंवा स्पेशल सिच्युएशनल फंड. यामध्ये शेअर बाजारातील नोंद झालेल्या काही चांगल्या कंपन्यांच्या शेअरचे बाजारभाव हे त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा म्हणजेच इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा कमी असतात. याला व्हॅल्यू शेअर्स म्हणतात. काही काळानंतर ह्या खऱ्या मूल्यांची जाणीव बाजारातल्या घटकांना होते आणि त्या शेअरचा भाव वाढतो. याची कारणे वेगळी असू शकतात. स्पेशल सिच्युएशनल म्हणजे काही असाधारण परिस्थितीमुळे एरवी चांगल्या असलेल्या कंपनीचे शेअरचे भाव कमी झालेले असतात. असे शेअर्स बरोबर हेरून त्यांची खरेदी करण्यात फंड व्यवस्थापकाची इथे कौशल्य असते. अशा प्रकारच्या योजनांमधील शेअर्सची वाढ नियमित नसल्यामुळे अशा योजनेचा परतावा वृद्धी शेअर्स असणाऱ्या अन्य योजनेच्या तुलनेत कमी किंवा जास्त असतो. पुढचा फंड आहे आपला अपॉर्च्युनिटी फंड. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी साधणे. येणाऱ्या लाटेवर आरूढ होणे. ज्या प्रकारच्या शेअरचे भाव वधारू शकतील असे वाटते तशा कंपन्यांचा या योजनेमध्ये समावेश केलेला असतो. उदाहरणार्थ जर बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी यायची शक्यता वाटत असेल तर त्या शेअर्सची जास्त खरेदी होते. त्यानंतर अन्य संकल्पना असणारे फंड हे कोणते तर एखाद्या विशेष संकल्पनेवर आधारित योजना यामध्ये राबवली जाते. जसे MNC फंड. या योजनेत देशातील शेअर बाजारावर नोंद झालेल्या फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असतो. दुसरं डायनॅमिक प्लॅन किंवा PE रेशो फंड किंवा PBV योजना. यात इक्विटी शेअर्स आणि कॅशचे प्रमाण शेअर बाजार महाग आहे का स्वस्त आहे याप्रमाणे ठरवले जाते. त्याकरता इंडेक्सचा PE रेशो किंवा कंपन्यांचे PBV रेशो किती आहे हे विचारात घेतले जाते. नंतरचा प्रकार आहे शॉर्ट लॉंग फंड. बाजाराच्या इंडेक्सप्रमाणे प्रमाण ठरवून काही शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतली जाते. याचा उपयोग जोखीम कमी करण्याकरता केला जात असतो. लॉंग पोझिशन म्हणजे आधी शेअर्सची खरेदी आणि मग विक्री करणे. शॉर्ट पोझिशन म्हणजे आधी शेअर्सची विक्री आणि मग खरेदी करणे असा इथे अर्थ अपेक्षित आहे. अन्य संकल्पना कोणत्या असू शकतात जसे की PSU फंड. फक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांची शेअरचा समावेश असणारी योजना. एथिकल फंड. शरिया सारख्या धार्मिक संकल्पनेवर आधारित योजना. या दारू तंबाखू जुगार आणि व्याज घेणाऱ्या बँकिंग या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश होत नाही. याशिवाय रूरल ग्रोथ जन नेक्स्ट इत्यादी संकल्पनावर आधारित योजना सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त उभरत्या कंपन्यांचा म्हणजे इमर्जिंग लीडर्स, इमर्जिंग बिझनेस, ग्रामीण भागात विकासाने फायदा होणाऱ्या कंपन्या अशा वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात. अशा प्रकारे आज आपण इक्विटी म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक, नफा तोटा आणि गुंतवणुकीची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेतली. शेअर बाजारातील लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडाचे महत्त्व, BSE, NSE, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 यांचा गुंतवणुकीतील प्रभाव आणि इक्विटी फंडाचे प्रकार यांची माहिती आपण घेतली. गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन आणि माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या अरविंद परांजपे यांच्या पुस्तकातील मार्गदर्शनाचा उपयोग करून आपण आपल्या गुंतवणुकीचा पाया अधिक भक्कम करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराला देखील इक्विटी म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीच्या फायद्यांबद्दल माहिती द्या. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचार करा. पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपयुक्त माहिती
घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत सावध गुंतवणूक करा, शहाणपणाने निर्णय घ्या आणि तुमच्या आर्थिक भविष्याची घडी बसवा. धन्यवाद.